तर सामन्याला इथे सुरुवात होते. आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आपण पाहतोय गावदेवी तळवली वर्सेस रामतनु तुर्वे या दोन संघामध्ये लढत आपण पाहतोय. तर रामतनु तुर्वे संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी गावदेवी तळवली या संघाला. तर सलामीची जोडी प्रकाश सरप्पा, नॉन स्ट्राईकवर विशाल पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाकडून P1चं षटक टाकण्यासाठी विकी पाटील देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून मारा करेल पहिला चेंडू. इथे पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत गोलंदाज विकी पाटील. तर पाहायचं अतिशय चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे. दुसरा चेंडू विकी पाटील याचा. प्रकाश सरप्पा पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार. ते पाहिजे पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. तर धावसंख्येत एका धावेने भर होईल. धावसंख्या होते बिनबाद 1 धाव. तर एक चेंडू आतापर्यंत टाकलाय आणि 1 धाव इथे खर्च केली आहे. विकी पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी समोर असेल फलंदाज प्रकाश सरप्पा. पाहायचा दुसऱ्या चेंडूचा कसा क्रमांक घेतो. इथे पाहायचंय चेंडू मात्र काही समजला नव्हता. चेंडू चाललाय डी क्षेत्रामध्ये. तर धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. तर पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल फलंदाज प्रकाश सरप्पा आणि विशाल पाटील याचा. तर एकमेव षटक असणारे पॉवर प्लेचे षटक. तर पाहिजे 2 चेंडू आतापर्यंत टाकले तर 3 धावा इथे 2 धावा खर्च केल्यात. विकी पाटील गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी प्रकाश सरप्पा पाहिजे कशा पद्धतीने फलंदाजी करणार. इथे पाहिजे पुढे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. तो मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत फेकी करेल. कोणती धाव मात्र घेतली जात नाही. तर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज विकी. तर 3 चेंडू आतापर्यंत टाकले तर 2 धावा इथे खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विकीच्या माध्यमातून. चौथा चेंडू विकी याचा. पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर प्रकाश सरप्पा पाहायचा आहे. ते पाहते चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. तर घोषित क्षेत्रात चेंडू चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 3 धावा. 4 चेंडू नंतर धावसंख्या होते बिनबाद 3. तर शेवटचा चेंडू असेल पाहायचा आहे. शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. पंचांच्या डबीकडून मारा करतो. इथे पाहायचं चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी पंकज पाटील देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. नवीन फलंदाज विकी स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या उजवीकडून मारा करतील विकी साठी पाहायचंय. इथे पाहिजे ऑब्झर्वेशन चेंडू चाललाय. 1 धाव इथे पळून काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 11 धावा. 1 गडी बाद 11 धावा. तर 11 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. 4 षटकांची ही लढत आहे. लढत आपण पाहतोय गावदेवी तळवली वर्सेस रामतनु तुर्वे. तर गावदेवी तळवली फलंदाजी करत असताना 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पंकज पाटील स्ट्राईकवर असेल विशाल पाटील पाहायचा आहे. तो पाहता जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डी क्षेत्रामध्ये. तर धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 12 धावा. तर 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर धावसंख्येत एका धावेने भर झाली. 12 धावा इथे फलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असे विशाल पाटील. ते पाहिजे
लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. तर धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 14 धावा. एक गडी बाद 14 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. तर पंकज पाटील याने 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 धावा इथे खर्च केल्यात. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतो. पंचांच्या उजवीकडून मारा करेल, समोर असेल विशाल पाटील. इथे पाहायचं लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय, एक धाव पूर्ण केली जाते. तो सन्माननीय पिंटू पाटील यांना विनंती करतोय मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. 5वा चेंडू पंकज पाटील याचा, समोर विक्की. इथे पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र गडी बाद होतोय. विकी याची खेळी संपुष्टात येते. दुसरा गडी बाद होतोय विकी याच्या रूपाने. 2 गडी बाद 15 धावा. तो 15 धावा इथे काढण्यात यशस्वी झाल्यात. 4 षटकांची लढत आहे. तर नवीन फलंदाज मैदानात चाललाय, संदेश फलंदाजीसाठी जातोय. तो पाहायचंय दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 5 धावा इथे खर्च केला, एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. तर पाहायचं शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. स्ट्राईकवर असेल विशाल पाटील, नॉन स्ट्राईकवर संदेश. पंकज शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे पाहायचंय पुढे येऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 2 षटकानंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 15 धावा. तर 2 षटकानंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 15 धावा. 15 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर फलंदाज विशाल पाटील आणि संदेश. पाहायचंय अजूनही या षटकात या डावातील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचं 12 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आविष्कार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून मारा करेल, समोर असेल फलंदाज संदेश, फास्टॅगवर विशाल पाटील. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आविष्कार याचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे बाजा लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय, क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने पार होते. धावसंख्या होते 16 धावा, 2 गडी बाद 16. आविष्कार पंचांच्या डावीकडून दुसरा चेंडू. इथे पाहते जोरकस मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी आविष्कारच्या माध्यमातून 2 चेंडू टाकले, 1 धाव इथे खर्च केली. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. तर पाहते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आविष्कार. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पंतांच्या डावीकडून मारा करेल. तर पाहते आविष्कार कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर असेल फलंदाज विशाल पाटील. पाहते विशाल पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पंतांकडून इशारा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 17 धावा, 2 गडी बाद 17. पाहिजे 17 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी आविष्कार पंतांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल विशाल. पाहायचे विशाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते पाहायचं. लोअर फुलटो चेंडू होता, लंगापच्या दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 18 धावा. 18 धावा इथे काढण्यात आजपर्यंत यशस्वी झालेत. गावदेवी तळोली हा संघ. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. चौथा चेंडू आविष्कारचा पंचांच्या डावीकडून मारा करेल. ते पाहते गती परिवर्तन केलं होतं. चेंडू चालला लॉंगऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 धावेने संघ पुढे सरकेल. धाव संख्येत 2 धावेने भर होते.
20 धावा, 2 गडी बाद 20 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या डावातील 8 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर 4 षटकांची लढत आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 5 धावा, 4 धावा इथे खर्च केल्यात, 5 धावा इथे खर्च केल्यात. आविष्कार 5वा चेंडू इथे पाहते, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ते मात्र गडी बाद होते. संदेशाची खेळी संपुष्टात येते. तिसरा गडी बाद होते संदेशाच्या रूपाने. धावसंख्या होते 3 गडी बाद 20 धावा. तो विक्रांत नवीन फलंदाज मैदानात चाललाय. नॉन स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल आणि स्ट्राईकवर असेल सलामीवीर विशाल पाटील. अजून एक क्रीजवर शाबूत आहे. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार. अजूनही शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. आविष्कार गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करतोय. समोर असेल फलंदाज विशाल पाटील. पाहायचंय विशाल पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आविष्कार शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर विशाल. इथे पाहायचा ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय, क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 3 षटकानंतर 3 गडी बाद 21 धावा. तर 21 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. गावदेवी तळवली हा संघ. तर पाहिजे शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी समीर देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. स्ट्राईकवर सलामीवीर विशाल पाटील देखील अजून एक क्रीजवर शाबूत आहे. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा करून देण्याचा मानस असेल. स्लॉग ओव्हरचं षटक समीर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करेल. शेवटचं षटक वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज समीर पंचांच्या डबीकडून मारा करतोय विशालसाठी. पाहिजे 4थ्या षटकातील पहिला चेंडू. इथे पाहिजे ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तर मात्र एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 22 धावा. 3 गडी बाद 22. स्ट्राईकवर असेल विक्रांत. तर पाहायचंय विक्रांत कशा पद्धतीने फलंदाजी करेल. समीर गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. इथे पाहायचा चेंडू ऑफच्या दिशेने चटवला जातोय. अतिशय चांगला फटका. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 24 धावा. 3 गडी बाद 24. तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसरा चेंडू टाकण्यासाठी विक्रांत पाहायचंय. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर 2 धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 26 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. समीर गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 5 धावा इथे खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. तर 26 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. गावदेवी तळवली संघ प्रथम नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करत असताना 4थं षटक मार्गस्थ. 4थ्या षटकातील 4था चेंडू समीरेचा पंचांच्या डावीकडून मारा करते विक्रांतसाठी. इथे पाहायचंय जोरकट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 4था चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज समीर. तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या डावातील. तर पाहायचं 2 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज विक्रांत. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या डबीकडून मारा करतोय विक्रांतसाठी. पाहायचंय 5वा चेंडू समीरेचा. ते पाहायचंय मोठा फटका. लंगरच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक
ते मात्र गडी बाद होते. विक्रांत ही खेळी संपुष्टात येते. चौथा गडी बाद होते विक्रांतीच्या रूपाने. तर 4 गडी बाद. तर 26 धावा. तर शेवटचा चेंडू असेल या डबातील स्ट्राईकवर असेल विशाल पाटील. तो पाहायचा आहे तर नवीन फलंदाज रोशन नॉन स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. तर शेवटचा चेंडू असेल विशाल. पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर देखील समीर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर पाहायचं कशा पद्धतीने इथे फलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूवर पाहायचं कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय. विशाल पाटील स्ट्राईकवर पाहू शकाल. समीर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पंचाची डबीकडून मारा करेल. समोरच विशाल पाटील. पाहायचं आहे इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 26 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 27 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू 27 धावा. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तरी बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करतोय लगेचच गावदेवी तळवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर गावदेवी राबाडा संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. या सामन्यात जो संघ विजय होईल तो संघ तुमच्यासोबत खेळेल क्वार्टर फायनलची लढत. तर 27 धावाचं टार्गेट आहे. तर सलामीची जोडी आपण पाहू शकाल मयंक पाटील आणि रवी पाटील. चोवीस चेंडूमध्ये 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तो पाहायचा आहे कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. रामतनू तुर्बे वर्सेस गावदेवी तळवली या दोन संघांमध्ये आपण लढत पाहतोय. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये जाईल. तो सामना असेल गावदेवी राबाडा. तर गावदेवी राबाडा संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. त्यानंतर लगेच तुमची लढत होईल. तर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकाल मयंक पाटील आणि रवी पाटील. तो 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूमध्ये 27 धावा इथे काढायच्यात. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस असेल. तो पाहायचा आहे कशा पद्धतीने फलंदाजी होईल. 24 चेंडूमध्ये 27 धावेची गरज आहे. तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तन्मय पाटील. एक यंगस्टार गोलंदाज आहे. कमी वयात गावदेवी तळवली या संघात प्रवेश केलाय आणि तोच गोलंदाज तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर P1चे षटक हाताळण्यासाठी. तो पाहायचं P1चे षटक कशा पद्धतीने टाकणार. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. रामतनू तुर्बे संघाला. स्ट्राईकवर असेल मयंक पाटील. नॉन स्ट्राईकवर रवी पाटील. तो पाहायचंय तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक P1चे षटक टाकण्यासाठी पंचांच्या डबीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज मयंक पाटील. तो पाहायचं मयंक कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तन्मय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहिजे पहिला चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला डी क्षेत्रामध्ये. तर संघाचं खातं खोलतोय. स्वतःच देखील खातं खोलं जाते. धावा होते बिनबाद 1. तर एक धाव इथे काढली जाते. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे.
तो पाहायचा आहे. तन्मय पाटील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करतोय. ते पाहता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू चालला डी क्षेत्रामध्ये. धाव संख्या होते 2 धावा, बिनबाद 2. तर 2 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झाले. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर 2 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 धावा इथे खर्च केल्या. तन्मय पाटील येणे अतिशय चांगली गोलंदाजी तन्मय पाटीलच्या माध्यमातून. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 1 धाव इथे 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज मयंक पाटील. पाहायचंय 27 धावांचा इथे पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं षटक तन्मय पाटील गोलंदाजी मार्गावर. तिसरा चेंडू मयंकसाठी पाहायचं इथे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले जाते, पंचांचा कुठलाही इशारा येत नाही. तर निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज तन्मय पाटील. तर अतिशय चांगली गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 धावा इथे खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. तर पॉवर प्लेच्या षटकात कितपत धावा काढण्यात देखील यशस्वी होतील हे देखील जरूर पाहण्यासारखं असेल. स्ट्राईकवर मयंक पाटील, नॉन स्ट्राईकवर रवी पाटील. पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे फलंदाजी करण्यात यशस्वी होतील. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल मयंक पाटील. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू पटवला जातोय. चेंडू चाललाय तर क्षेत्र. तर पंचांकडून इशारा येतोय 4 धावेचा. तो 4 धाब्याने संघ पुढे सरकेल. धाव संख्या 4 धाब्याने पार होते. धाव संख्या होते 6 धावा. तर 4 चेंडू आतापर्यंत टाकले तरी 6 धावा इथे खर्च केल्यात. 5वा चेंडू तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पंचांच्या डावीकडून चौथा चेंडू. इथे पाहायचं चेंडू हवेत आहे. नुमास लाईनमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धाव संख्येत एका धावेने भर होते 7 धावा. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 7 धावा इथे खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. P1चं षटक आहे. तर शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. पाहतोय तन्मय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोरच प्रथमच रवी गोलंदाजी मार्कवर. तर पंचांकडून इशारा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. तर एका धावेने संघ पुढे सरकेल. धाव संख्येत एका धावेने पार होते 8 धावा. शेवटचा चेंडू असेल. तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल फलंदाज रवी पाटील. पाहायचं रवी पाटील पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करणार. इथे पाहायचं चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. ते मात्र गडी बाद होते. पहिला गडी बाद होते रवी याच्या रूपाने. ते एका षटकानंतर धाव संख्या होते 1 गडी बाद 8 धावा. तर 1 गडी बाद 8 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 19 धावेची गरज असेल. 18 चेंडू 19 धावेची गरज असेल. तर पाहायचं कुठला गोलंदाजी ते वापरला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानात जाते विकी पाटील. तो पाहायचं विकी पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मैदानात जात असताना आपण पाहू शकाल. तो वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. विकी गोलंदाजीसाठी सज्ज. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक विकी गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 19 धावेची गरज. तर
तर स्ट्राईकवर असेल विकी पाटील, नवीन फलंदाज मैदानात जातोय. तर नॉन स्ट्राईकवर असेल मयंक पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर सामन्याला सुरुवात करा, स्पीडअप करायचं आहे. पण बरेचसे सामने आपल्याला 3 सामने अजूनही खेळवायचे आहेत. तुम्ही विनंती करतो लगेचच सामन्याला सुरुवात करा. तर विकी पाटील फलंदाजीसाठी देखील सज्ज झालाय आणि विकी टू विकी पाहायचंय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी विकी गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी देखील विकी पाटील. 18 चेंडू 19 धावेची गरज आहे. इथे पाहायचंय जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी करणारा. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू 19 धावेची गरज. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील विकी याचा पाहायचं समोर असेल विकी पाटील. इथे मात्र यष्ट्या उधळल्या जात आहेत. दुसरा गडी बाद होतोय विकी पाटील याच्या रूपाने. रामतनपूर्वे संघाला दुसरा आदरा बसतोय विकी याच्या रूपाने. तर दुसरा चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी विकीच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत टाकले, 1 गडी बाद केलाय. एकही धाव इथे खर्च केली नाही. तर मात्र समीकरण असेल 16 चेंडू 19 धावेची गरज. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय समीर. तर पाहायचं समीर नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहू शकाल आणि स्ट्राईकवर देखील पाहू शकाल. तर विकी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 1 गडी बाद केलाय. एक धाव मात्र खर्च केली नाही. तर अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 16 चेंडू 19 धावेची गरज असेल. सोळा चेंडू 19 धावेची गरज. स्पीडअप करायचं, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही 3 सामने आपल्याला इथे खेळायचे आहेत. तर विकी गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर असेल समीर. तर पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी होते. 16 चेंडू 19 धावेची गरज. तर पाहायचे अतिशय चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी विकी पंचांची डावीकडून मारा करेल. समोर असेल नवीन फलंदाज समीर. इथे पाहिजे पुन्हा एकदा हलक्या चेंडूला सन्मान दिलाय. तोपर्यंत 1 धाव काढण्यात यशस्वी झाले. एका डाबीने संघ पुढे सरकेल. धावसंख्या होते 9 धावा. तर मात्र समीकरण 15 चेंडू आणि 18 धावेची गरज. 15 चेंडू 18 धावा. तर पाहिजे स्ट्राईकवर असेल मयंक पाटील. तर पाहिजे गोलंदाजी मार्कवर देखील 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज विकी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल मयंक पाटील. तर पाहिजे मयंक पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 15 चेंडू 18 धावेची गरज असेल. दुसरं षटक मार्गस्थ. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल मयंक. पाहायचं मयंक कशा पद्धतीने इथे पाहायचं. मोठा फटका बिग हिट केलाय. ते मात्र पंचांकडून इशारा येतोय 6 धावेचा. धावसंख्या 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 15 धावा. तर मात्र समीकरण आहे 14 चेंडू 13 धावेची गरज. तर गावदेवी राबाडा संघाच्या करणारा विनंती करतोय ते समालोचन कक्षात यायचं आहे. अजूनही 12 धावेची गरज असेल. 14 चेंडू 12 धावेची गरज. तो पाहिजे विकी 4था चेंडू टाकण्यासाठी 5वा चेंडू टाकण्यासाठी. ते 5 चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. धावसंख्या 1 धावेने भर होते. धावसंख्या होते 16 धावा. तर मात्र समीकरण 11 धावेची गरज असेल. 13 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू असेल विकी याचा. गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज झालाय. शेवटचा चेंडू समोर असेल मयंक. ते पाहिजे पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. चेंडू चाललाय
6 धावेसाठी धावसंख्या 6 धावेने भर होते. धावसंख्या होते 22 धावा. तर मात्र समीकरण असेल गावदेवी राबाळा संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. लगेचच तुमच्या सामन्याला या सामन्यानंतर लगेच सुरुवात होईल. या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघासोबत तुमची लढत असणार आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर 27 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 22 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. अजूनही 5 धावेची गरज असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरे षटक. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय. 12 चेंडू 5 धावेची गरज असेल रामतनु तुर्बे संघाला जिंकण्यासाठी. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज समीर. पाहायचे समीर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 12 चेंडू 5 धावेची गरज. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करेल. तर पाहायचं आहे योगेश टू समीर. इथे पाहिजे चेंडूला सन्मान दिला. एक धाव इथे पळून काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 23 धावा. तर मात्र जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू 4 धावेची गरज असेल. पाहिजे 11 चेंडू 4 धावा. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सध्या तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करेल. तर पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. स्ट्राईकवर असेल मयंक पाटील. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 2 षटकार बरोबर त्याच्या बॅटमधून. ते मात्र गडी बाद होतोय. मयंक पाटील याची खेळी संपुष्टात येते. ते नवीन फलंदाज मैदानात चाललाय पंकज पाटील. तो सन्माननीय राजू पाटील साहेबांना विनंती करतोय की मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर पाहायचंय नवीन फलंदाज मैदानात चाललाय पंकज पाटील. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी 23 धावा 2 गडी बाद 23. पंकज पाटील स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. अतिशय घातक फलंदाज पाहायचंय. इथे पाहायचंय एक धाव काढण्यात यशस्वी होत आहे. चेंडूला मात्र सन्मान दिलाय. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 24 धावा. अजूनही 3 धावेची गरज असेल रामतनु तुर्बे या संघाला जिंकण्यासाठी. तो पाहायचंय योगेश गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज समीर. तो 3 धावेची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. चौथा चेंडू योगेशचा पंचांच्या उजवीकडून मारा करतोय समीर साठी. ते पाहायचा चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते 25 धावा. अजूनही 2 धावेची गरज असेल. 8 चेंडू 2 धावेची गरज. 5वा चेंडू योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर 2 धावेची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. इथे पाहिजे मोठा फटका बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. ते मात्र विजय संपादन केले रामतनु तुर्बे संघाने. तर मी विनंती करतो लगेचच गावदेवी राबाळा वर्सेस रामतनु तुर्बे या 2 संघांमध्ये लढत होईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी या.
तो सन्माननीय राजू पाटील साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो सन्माननीय प्रकाशजी केनी साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या सर मंचावर स्थानपन्न व्हा आणि सन्माननीय अरविंद पाटील साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर मी विनंती करतो नाणेफेकीसाठी या रामतोले तुर्बे वर्सेस गावदेवी राबाडा दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो. क्वार्टर फायनलची लढत असेल. नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर सन्माननीय राजू पाटील साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय.